बहुत मोठं नाग मंदिर आहे, ठीक आहे. तर 5 फणी 7 फणी असे बहुत सारे नाग दिसत आहे. आणि हायटोफोबियाचे आपण ऑलरेडी एम्बॅसिडर आहोत. तर आता डायरेक्ट त्या केबल कार मधून खाली दिसणार आहे. याची डीप चेक करा किती आहे. इधर देख के बताओ, सच सच बताओ कब आएंगे. तर नमस्कार मित्रमंडळी. तर आज आपण चाललो बहुत मोठ्यावाल्या ट्रिपवर आणि माझा मित्र शुभम सोबत आहे. तर आम्ही दोघं जण आज चाललो. आज राईड नाही होणार आहे, आपली आजची ट्रिप होणार आहे. आणि आपण आज चाललो ट्रेननी. म्हणजे मी आलो आत्ता गावाकडे चंद्रपूरकडे. तर चंद्रपूरवरून आपल्याला जायचं आहे आता डोंगरगडला, ठीक आहे. इथून आहे ऑलमोस्ट 300-350 किलोमीटरच्या जवळपास आहे. तर ही जी ट्रेन आहे बेनार म्हणून या ट्रेनचं नाव आहे. एवढे मस्तवाले लोक भेटणार आहे ट्रेनमध्ये. तर आपली आजची ट्रिप कशी होणार आहे आपण त्या जागेवर जाऊन चेक करू. सो चला मग. तर आत्तापर्यंत आपली ट्रेन यायची आहे. येणाऱ्या 10 ते 15 मिनटात ट्रेन येणार आहे. ट्रेन आल्यानंतर मग ट्रेनमध्ये चढू आणि नंतर मग पाहू. आपण आज असे वाले सीन कॅप्चर करणार आहोत. म्हणजे सगळी हे आपली जी ट्रिप होणार आहे एकदम कॉमेडीवाली ट्रिप होणार आहे. वेल, तर या जागेवर मित्रांनो झाला आपल्या ट्रिपची सुरुवात. जस्ट आपण आता बसलो आहोत दरवाजात. तर एकदम आपल्या गावरानी स्टाईलमध्ये. तर इथून आता आपल्याला 4 वाजता आपण त्या जागेवर पोहोचू, म्हणजे गोंदियामध्ये. तर तुझं काय म्हणणं आहे? हाय फ्रेंड्स. पैसे तर या जागेवर मित्रांनो आपण घेतले आहे मस्त नागबीडचे गरमागरम वडे. म्हणजे या रूटवरचे सगळ्यात फेमस वडे हेच आहे. तर हो पटापट कवा आणला बी मिरच्या तुस का. आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात या जागेवर आज झाली आहे. आणि जस्ट आत्ता वाजत आहेत मित्रांनो सकाळचे 7. आणि या जागेवरून आपण ट्रेक चालू करणार आहोत. मित्र जस्ट गेला आतमध्ये आंघोळ करण्यासाठी बाथरूमात. तर रूम पूर्ण गंदी करून ठेवली. ॲक्च्युली काल विषय असा झाला होता रात्री की आपण 11:30 वाजता या जागेवर पोहोचलो, ठीक आहे. आल्यानंतर मग इथं जेवण नव्हतं भेटत, काहीच नाही. मग तेच बस चिप्स कुरकुरे खाऊन आपण आपली रात्र काढली. आणि मग बस आता आपण सकाळी उठलो आहो. म्हणजे 4-5 तासाची झोप झाली फक्त ऑलमोस्ट. आणि आता मस्तपैकी आंघोळ करून मस्त तोंड घासघूस करून आता निघू आपण बमलेश्वरीच्या टेम्पलसाठी वर. म्हणजेच की त्या जागेवर एक्झॅक्ट काय सांगतो, त्या जागेवर आहे एक गोल्डनवालं माताचं टेम्पल. म्हणजे बमलेश्वरी माताचं एक टेम्पल आहे वर. तर या जागेवर मित्रांनो आपण निघलो होता टेम्पलकडे जाण्यासाठी. आत्ता वाजत आहे सकाळचे 8:30. तर ऊन बहुत जास्त पडत आहे. तर आता पटकन काहीतरी एक नंबर नाश्ता वास्ता करू आणि मग निघू समोर. कारण की वर जाऊन खाण्यात काही अर्थ नाही. आपल्याला 1200 पायऱ्या चढायच्या टोटल. तर आजच्या ट्रेकमध्ये आपण दोघं जण आहो, म्हणजे शुभम आणि मी. तर ऑलमोस्ट 1200 पायऱ्या चढायच्या आहे, ठीक आहे. तर आता पाय किती दुखणार आहे माहीत नाही ना. आम्ही चाललो टोटल पूर्ण नंग्या पायानं. पायात चप्पल वप्पल नाही, कारण की वर चप्पल वप्पल अलाउड नाही, ठीक आहे. जर समजा की लहान जर पोरं असतील सोबत तर ते लोक चप्पल वगैरे लावू शकतात, पण मोठ्या लोकांना अलाउड नाही आहे तिथं. आणि तो आला आपला आजचा डेस्टिनेशन. म्हणजे वर एक बहुत मोठं टेम्पल आहे आणि तिथून त्या जागेवरून मस्त केबल कार्ड वगैरे चालू आहे. तर आपण जाताना जाऊ पायरीने आणि येताना येऊ केबल कार्डनी.
एक प्लेट सांबार वडा, एक प्लेट डोसा आणि एक प्लेट पोहा. म्हणजे मी घेतला सांबार वडा. तर मी घेतला या जागेवर सांबार वडा आणि शुभम भाऊनं घेतला आहे, काय घेतला आहे? डोसा. पोहा ना डोसा. तर चला मित्रांनो, सर्व काही संपव आणि मग निघू आपल्या टेम्पलकडे. तर नाश्ता झाल्यानंतर मित्रांनो आपण चाललो आता मंदिरच्या एंट्रन्स पॉईंटमधून आतमध्ये, म्हणजेच की टेम्पलच्या आतमध्ये. तर आता अजून किती लांब आहे बघू. मित्रांनो भाविकांसाठी इथं पूर्ण थांबण्याची वगैरे पण सोय करण्यात आली आहे. म्हणजे जर समजा पाणी पाऊस असला, पावसाळा जरी असला तर इथं शेड्स बनवले आहे खूप मोठे मोठे. तर या जागेवर येऊन प्रॉपरली आपलं राहण्याचा पण बंदोबस्त होऊ शकते. समोरच एक बहुत मोठावाला ना वेटिंग हॉल आहे, चेन्नई एक्सप्रेस. तर त्याच्यात जो शाहरुख खान घेऊन जाते दीपिकाला. आता दीपिका तर आपल्याकडे आहे नाही, तर मग मी तुला नेऊ का, तू मला नेते सांग. आता तू मला बरोबर होईल ना. आता कॅमेरा कोणाला देऊ पकडासाठी? या जागेवरून मित्रांनो आपला ट्रेकचा स्टार्ट होत आहे. म्हणजे 1200 की जी आपण पहिली पायरी आत्ता चढत आहोत. आता 1200वाल्या पायरीपर्यंत किती वेळ लागणार आहे माहीत नाही. तर या जागेवर मित्रांनो आपण एकदम क्रेझीवाले सीन करत चाललो. शुभ्यानं पकडला 5 पायऱ्या ना, म्हणते थकलो आता. असा प्रेम दाखवशील पे दोस्तावर तू. बमलेश्वरी मंदिर हे भारताच्या छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड शहरात सुमारे 490 मीटर म्हणजे 1610 फूट इतक्या हाईटवर स्थित आहे. नवरात्रीमध्ये भाविक इथे दूरदूरून बमलेश्वरी माता मंदिराला दर्शन करण्यासाठी येत असतात. नवरात्रीमध्ये इथे ज्योती कलश स्थापित केले जाते. और इथं एक बहुत मोठं नाग मंदिर आहे, ठीक आहे. तर 5 फणी 7 फणी असे बहुत सारे नाग दिसत आहे. तर त्या जागेवर जाऊ, कसं आतमध्ये काय त्या टेम्पलचं ते पण पाहू. तर या जागेवरून आपण चाललो अजून किती दूर राहणार आहे माहीत नाही. सुब्या समोर गेला ना, मी मागं थांबलो होतो, पाय दुखत होते म्हणून. तर आता अजून किती दूर आहे माहीत नाही. आणि बहुत पाय दुखत आहे. नुसते माझे पाय दुखून राहिले का भाऊ. कायले आलो एवढा दूर माहीत नाही मला. तर फायनली मित्रांनो आपण त्या मंदिराच्या फायनलवाल्या स्टेपवर म्हणजे फायनलवाल्या सीडीवर आलो. तिथून जस्ट येणाऱ्या 5 ते 7 मिनटात तो मंदिर येईल. आणि मग मस्त 2 घंटे तिथं बसू आणि सगळ्या आजूबाजूचा परिसर आपण चेकआउट करू. या जागेवर मित्रांनो ऑन द वे मध्ये आपल्याला छोटे छोटे 2-3 मंदिर दिसतात. आणि इथे थोडं समोर आल्यानंतर अजून एक जागा आहे. मॅनेजर दिसतंय काय, लक्षात ठेव. तर हे स्पेशली होतं आपल्या मॅनेजरसाठी. सगळ्यांच्या मॅनेजरसाठी. लोकांच्या मते 2200 वर्षापूर्वी डोंगरगडचे प्राचीन नाव कामाख्या असे होते. कामाख्या इथे राजा वीरसेन यांनी राज्य केले होते, परंतु राजांची कोणी संतान नव्हती. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी महिषामतीपुरी येथे भगवान शिव आणि दुर्गा देवी यांची पूजा केली होती. त्यामुळे एका वर्षानंतर राणीला पुत्ररत्न प्राप्त झाले. नामकरणात ज्योतिषांनी मुलाचे नाव मदनसेन असे ठेवले. भगवान शिव आणि माता दुर्गा यांच्या कृपेने राजा वीरसेनला पुत्र प्राप्त झाला. या भक्तीने प्रेरित होऊन डोंगरगड येथे बमलेश्वरी मातेचे मंदिर बांधले गेले.
तर या जागेवर मित्रांनो टेम्पलच्या आतमध्ये आहे ना व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नाही, पण तरी आपण 1-2 शॉट घेतले. तर ते तिथं पोलीसवाले जे उभे होते ते म्हणले जल्दी से बंद करो म्हणून. तर मग ते बंद केलं आपण. आणि ते याच्यासाठी अलाउड नाही इथं कारण की जे टेम्पल आहे, खोबरं खाल्लं ते पूर्ण पाणी त्या तोंडात, ते जे टेम्पल आहे पूर्ण गोल्डन आहे, ठीक आहे, म्हणजे पूर्ण सोन्याचं ते टेम्पल आहे. तर त्याच्यामुळं सिक्युरिटी थोडीशी हाय आहे, जागोजागी इथं कॅमेरे लागले आहे. आणि इथं एक बहुत मोठी गोष्ट काय माहीत आहे का, इथं ज्या डोंगरगडमध्ये जितक्या पण मोठ्या मोठ्या पहाड्या आहे, ठीक आहे, डोंगर आहे, प्रत्येक मोठ्या मोठ्या डोंगरावर एका धर्माचं टेम्पल आहे. जसं की समोर दिसत आहे इथून ते बुद्धिस्टवाला आहे, तिथं गौतम बुद्धाची बहुत मोठीवाली मूर्ती आहे, ठीक आहे. त्याच्या बाजूला एक आहे, त्याच्या बाजूला जे एक आहे तिथं ख्रिश्चनचं आहे. समोर एक दिसतं आहे, एक जैनचं आहे ना, खाली एक आत्ता बनत आहे. तर हे जे दिसतं आहे गोलगोलवाला स्ट्रक्चर, आणि तिथं वॉटर फाउंटेन पण आहे त्याच्या बाजूलाच. तर मस्त सीन आहे इथं. आणि सगळ्यात जास्त चंदा या जागेवर येते इथं आपला डोंगरगडच्या इथं, कारण पूर्ण सोन्याचं आहे. आणि नवरात्रीमध्ये या जागेवर अशी गर्दी राहते. आपण आता येऊ तरी शकलो इथं, म्हणजे 1 तासामध्ये पोचलो आपण, पण तेच जर नवरात्रीत आलो तर आपल्याला 3 ते 4 तास वर चढण्यासाठी लागू शकतात. एवढी भयानक गर्दी राहते इथं. मग फायनली आपला टेम्पल एक्सप्लोर झाल्यानंतर या जागेवर येत आलो. इथून प्रॉपर आपल्याला आहे ना डीपवाली दरी दिसत आहे खाली. तर आता या साईडचा पूर्ण आपल्या 2-3 जागा झाल्या एक्सप्लोर. तिथं एक पॉईंट होता, त्या पॉईंटवर आपण गेलो. आता एक ऐतिहासिक काम करायचं, म्हणजे इथं केबल कार आहे, ठीक आहे. तर तिथून जेवढा आता आपण वर आलो तेवढा खाली डायरेक्ट तिथून जाऊ त्या केबल कारमधून. तर त्या जागेवरचा एक्सपिरियन्स आपला कसा राहणार आहे त्याच्यात बसूनच पाहू. आणि हायटोफोबियाचे आपण ऑलरेडी एम्बॅसिडर आहोत, तर आता डायरेक्ट त्या केबल कारमधून खाली दिसणार आहे. तर त्या जागेवर जाऊ आणि चेक करू. आणि इथं केवढूसा बंदराचा पिल्लू आहे पहा, एकदम एवढूसा छोटासा. कैसा क्या प्राइस है यहाँ पे? 50 रुपये नीचे ऊपर। 50 रुपये एक का, ठीक है. और एक केबल कार में कितने लोग जाते हो टोटल? 6 लोग, ओके, ठीक आहे. तर मित्रांनो या जागेवर आता आपण 50 रुपये पर पर्सनचा असा चार्ज घेतात केबल कारचा. तर इथून घेऊ आपण तिकीट आणि मग जाऊ खाली. आणि तिथं अशी कचऱ्यासारखी गर्दी होऊ नये का, बहुत भयानकवाली, म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये सगळे लोक उभे आहे. तर चला मग फटाफट घेऊन निघू. तर मित्रांनो आत्ता आपण बसलो केबल कारमध्ये, आणि इथं याची डीप चेक करा किती आहे. धक घुम राहायला पाहिजे. झटका आहे. आपल्या खालीच जस्ट एक तलाव आहे मित्रांनो, तिथं जाऊ ना. बोटिंग आहे का सुरू एकदा विचारू. तर बोटिंग असेल तर 100% बोटिंगही करू आपण. मस्त आंघोळ चालू खाली. आंघोळ करीन. या जागेवर मित्रांनो भाविकांसाठी एक उत्तमवाली सोय आहे. ज्यांना आता समजा ज्या लोकांचं वय जास्त असणार किंवा ज्या लोकांना चालण्याचा त्रास असेल, ठीक आहे, तर त्या लोकांसाठी इथं उत्तम सोय आहे. म्हणजे इथं केबल कार आहे. 1 पर्सनचा 50 रुपये चार्ज घेतात, म्हणजे ऑफ सीझनमध्ये. आणि जर सीझन असेल म्हणजे समजा नवरात्रीमध्ये तर 100 रुपीज पर पर्सन असा चार्ज घेतात. वेल तर मित्रांनो या जागेवर एक तलाव आहे, म्हणजे हा डोंगरगड टेम्पल आहे त्याच्या खालीच एक तलाव आहे. आणि इथं आता सध्या ते बोटिंग वगैरे बंद आहे, ठीक आहे. तर आम्ही मुरमुरे हातात घेऊन याच्यासाठी चाललो की इथं त्या तलावात बहुत साऱ्या मोठ्या मोठ्यावाल्यांना मच्छा आहे, ठीक आहे. तर त्यांना मुरमुरे टाकू आणि पाहू किती सारा मच्छा आज दिसणार आहे एका वेळेस सामूहिक. मित्रांनो आता आपण करूयात मच्छ्यांना जेवण चारण्याचा कार्यक्रम पूर्ण. भेटू कसा, जाऊ कसा.
बघितलं तर मित्रांनो आपलं झालं आहे डोंगरगड वगैरे करून एक्सप्लोर. आता आपण चाललो रिटर्न म्हणजे गोंदिया साईडला. ठीक आहे. तर ट्रेन आहे अर्धा तास लेट. आता ट्रेन येणार कधी आहे माहीत नाही. पण काय म्हणते काकाजी कब आएंगे ट्रेन? इधर देख के बताओ, सच सच बताओ कब आएंगे. कौन सा हावड़ा? हाँ गोंदिया जाने वाली. हाँ तो वही हावड़ा जाएगा ना अहमदाबाद. हाबरा ना. ठीक आहे. तर आता काका म्हणताय हाबरा जाने वाली जी ट्रेन आहे हाबरा. अहमदाबाद जाने वाला. अहमदाबाद इधर जाएगा, हावड़ा तो इधर जाएगा. अहमदाबाद वाली आहे. अच्छा ठीक आहे. तर अहमदाबादवाली जी ट्रेन आहे ते आता येणार आहे म्हणताय काका. तर तुम किधर जा रहे हो? वो इधर ही जा रहा हूँ, नागपुर. नागपूर जा रहे हो? इधर किधर नागपुर है? अरे गोंदिया तुम किधर जाएगा? गोंदिया इधर जाएगा तो इधर जाएगा. गोंदिया गोंदिया. तो इधर ही जाएगा ना, इधर ही नागपुर है ना. अच्छा ऐसा है क्या? नागपुर का नाम सुने हैं पर हम कभी गए नहीं है उधर. अब कहाँ से आ रहा है? हम चंद्रपुर. उधर वो उधर बहुत दूर पड़ता है बल्लारसा के आगे. हाँ बलारसा वो तो बलारसा तो गोंदिया पे आना. हाँ बल्लारसा है फिर चंद्रपुर आता है. हाँ फिर उसके बाद तो आंध्रा बॉर्डर है उधर. हाँ. ऐसा तो अकेले जा रहे. ठीक आहे चलेगा फिर. तर चला मग मित्रांनो आता गाडी येणार आहे पटकन आणि मग जाऊ आपण सटकन. वेल तर या जागेवर मित्रांनो आपला यूट्यूबचे व्हिडिओज बघण्यात येत आहे ट्रेनमध्ये. तर क्रेझीवाली मजा येते या गर्दीमध्ये एकदम खतरनाक.